नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे जानकी आता गाड्या थांबवण्याचा प्रयत्न करत असते. ते इथे ओवीला हॉस्पिटलमधून घेऊन जाण्यासाठी तिला गाडीची मदत हवी असते. पण ज्या गाड्यांना ती हात करत असते, कुठलीही गाडी तिच्यासाठी थांबायला अजिबातच तयार नसते. ओवीला तिने इथे रस्त्याच्या बाजूलाच बसवलेलं असतं. त्यानंतर जानकी ओवीकडे धावत पडत जाते आणि म्हणते, "ओवी बाळा, काही होणार नाही आहे तुला. तुझी आई तुझ्याजवळ आहे ना?" तेव्हा ओवी म्हणते, "आई, खरंच ना? मला काही होणार तर नाही ना? मला डॉक्टरकडे घेऊन चल." तेव्हा जानकी म्हणते, "हो बाळा, आपण डॉक्टरांकडे जाऊया. आपण कुणाची तरी मदत घेऊया." त्यानंतरला इथे ऋषिकेशला आता त्या गुंड लोकांनी बांधून ठेवलेलं असतं. सयाजी विखे पाटील याच्या माणसांनी त्याला इथे बांधून ठेवलेलं असतं आणि स्वतः मात्र इथे आता आनंदाने पत्ते खेळत बसलेले असतात. तेवढ्यातच सयाजी विखे पाटील याचा फोन येतो आणि ते विचारत असतात, "काय रे, माझं काम केलं की नाही तुम्ही?" तेव्हा इथे त्याची माणसं म्हणतात की तुमचं काम झालंय, काळजी करू नका. तेव्हा सयाजी म्हणतो, "इथे काय मी तुमच्याबरोबर हवा पाण्याच्या गप्पा मारायला फोन केलेला नाही आहे. माझं काम झालंय की नाही तेच विचारायला मी फोन केला होता." हे बघा, तो ऋषिकेश रणदिवे खूपच जास्त धूर्त माणूस आहे, खूपच जास्त चलाख. तुम्हाला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती नीट लक्ष ठेवा आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत त्याला अजिबात सोडायचं नाही आहे, कळलं का? तेव्हा इथे त्याची माणसं म्हणतात, "साहेब, काळजीच करू नका. अहो, तुम्ही फक्त सांगा काय करायचं आहे ते. आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत. त्याला इथे बांधून वगैरे ठेवलं आहे. तुम्ही जेव्हा सांगाल ना तेव्हा त्याचं काम करू." तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतात, "मला जेव्हा वाटेल तेव्हा मी फोन करून सांगेन आणि तेव्हाच त्याला सोडायचं, तोपर्यंत नाही, कळलं का? आणि तुमच्याकडे दारूच्या बाटल्या वगैरे नाही आहेत ना, दारू पिऊन पडू नका." तेव्हा इथे त्याची माणसं म्हणतात, "अजिबात नाही, आमच्याकडे तर दारू वगैरे काहीच नाही आहे. आज तर साहेब माझा उपास आहे ना." असं तो म्हणत असतो. तेवढ्यातच इथे सयाजीचा फोन ठेवल्यानंतर लगेच तोच माणूस म्हणतो की "चला रे, आता बाटल्या काढा." आणि आता दारूच्या बाटल्या सेलिब्रेशनसाठी त्यांनी काढलेल्या असतात. त्यानंतरला इथे जानकी ओवीला उचलून कसंबसं एका ठिकाणी घेऊन येते. तिथे एक चाळ असते, तिथे खूप घरं असतात. पण इथे मदतीसाठी आता कोणी मिळते का ते जानकी बघत असते. जानकी म्हणते, "ओवी बाळा, हे बघ, तू थोडा वेळ इथे बस. आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे ना, कुणाची मदत मिळते का ते मी बघते हां बाळा, थोडा वेळ इथे थांब." तेव्हा जानकी आता इथे आता घराचे दरवाजे हे वाजवत असते. आपल्या मुलीसाठी तिने लाज सोडलेली असते. कारण का, एवढ्या रात्री जर आपण लोकांच्या घराचे दरवाजे वाजवले तर ते आपल्याबद्दल काय विचार करतील, मला काय बोलतील, याचा सुद्धा तिने विचार केलेला नसतो. ती फक्त आपल्या मुलीच्या जीवाची पर्वा करत असते आणि ती प्रत्येकाचे दरवाजे वाजवत असते. ती म्हणत असते, "दादा, माझ्या मुलीच्या पोटात दुखतंय, प्लीज जरा हॉस्पिटलला घेऊन येता का?" तर इथे दुसऱ्या एक ताई असतात, त्यांनासुद्धा विचारते. सगळेजण नकार देत असतात. कुणीही जानकीची मदत करायला अजिबातच तयार नसतं. जानकी व्याकुळ झालेली असते. आपल्या मुलीचं दुःख तिला बघवत नसतं. ती म्हणत असते, "ओवी बाळा, तुला काही होणार नाही आहे. तुझी आई तुझ्याजवळ आहे ना. तुझी आई तुला काहीसुद्धा होऊ देणार नाही आहे." आणि ती आता साडी घेते आणि ओवीला आपल्या पाठणीवरती बसवून साडीने तिला घट्ट बांधून ठेवते आणि ती आता धावत पळत ओवीला घेऊन हॉस्पिटलला घेऊन जात असते. एका आईला आपल्या मुलांपेक्षा काही जास्त महत्त्वाचं नसतं. तिला फक्त आपल्या मुलीचा जीव महत्त्वाचा असतो आणि ती आता धावत पळत तिला घेऊन हॉस्पिटलला जात असते. त्यानंतरला इथे ते सगळे गुंड आता दारू प्यायला बसलेले असतात. सगळेजण दारू पित असतात आणि इथे ऋषिकेश आता शुद्धीवरती आलेला असतो. त्याला कळतं की या लोकांनी मला इथे बांधून ठेवलेलं आहे सयाजीच्या सांगण्यावरूनच आणि त्याचे हात-पाय बांधून ठेवलेले असतात. ऋषिकेश म्हणतो की आता इथे आरडाओरडा करून काही होणार नाही आहे. कुणीही मदतीला येणार नाही. उलट हे लोकं सतर्क होतील. जे दारू पीत बसलेत ते माझ्याकडे येतील. तेव्हा आता मलाच काहीतरी करायला हवं आहे माझे हात सोडवण्यासाठी. आणि तो आता इकडे-तिकडे बघतो आजूबाजूला, तर त्याला तिथे एक लोखंडी वस्तू पडलेली दिसते. तिला थोडीफार धार असते. तेव्हा ऋषिकेश आता खुर्चीवरून उठतो आणि कसंबसं ती लोखंडी वस्तू आपल्या हातामध्ये उचलतो. तर इथे जानकी आता आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करत असते. धावत पळत तिला हॉस्पिटलला घेऊन जात असते. तर इथे ऋषिकेश गुंडांच्या तावडीमधून स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्या लोखंडी वस्तूने आपल्या हाताला बांधलेली रशी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. जर त्याने आवाज केला तर गुंड लोक त्याच्याजवळ येतील, त्याला माहिती असतं आणि म्हणूनच तो आवाज न करता आपले स्वतःचे हात आता सोडवण्याचा प्रयत्न करत असतो.
तर इथे ऋषिकेश आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, तिथून पळून येण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे जानकी ओवीचा जीव वाचवत असते. खूपच जानकी टेन्शनमध्ये आलेली असते. एका बाजूला नवऱ्यावरती आलेलं संकट, एका बाजूला मुलीवरती आलेलं संकट आणि घरावरती संकट आलंय ते तर आहेच. तर इथे जानकी म्हणते की डॉक्टर डॉक्टर प्लीज लवकर या, माझ्या मुलीचा जीव वाचवा. तेव्हा इथे सिस्टर आता धावत पळत जानकीकडे येतात. जानकी इथे आता ओवीला झोपवते. ओवीला इथे स्ट्रेचरवरती झोपवते. ओवी आता बेशुद्ध झालेली असते. जानकी तिला आवाज देत असते, पण ओवी तिला काहीसुद्धा रिस्पॉन्स करत नसते. जानकी म्हणत असते की ओवी बाळा, डोळे उघड ना. हे बघ आपण हॉस्पिटलमध्ये आलोत, आपण डॉक्टरकडे आलोत. बाळा डोळे उघड ना ओवी. तेव्हा इथे माझ्या ओवीला वाचवा ना, माझ्या ओवीला चेक करा, असं जानकी म्हणत असते. तेव्हा डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात की हे बघा, तुम्ही आधी हळू बोला. हे हॉस्पिटल आहे ना, इथे बाकीचे पेशंटसुद्धा असतात. तुम्ही हळू बोला. आधी शांत वाणी सांगा नेमकं काय झालंय ते. तेव्हा जानकी म्हणते, डॉक्टर ही माझी मुलगी आहे. हिने ना एक केक खाल्ला होता. त्या केकची एक्सपायरी डेट ही निघून गेली होती आणि नंतरला हळूहळू तिच्या पोटात दुखायला लागलं. पोटात दुखायला लागलं म्हणून मी तिला डॉक्टरकडे घेऊन येत होते. तेवढ्यातच तिला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. आणि आता बघा ना डॉक्टर, जेव्हा मी तिला घेऊन येत होते ना, तेव्हा ती माझ्याबरोबर निदान बोलत होती. डोळे उघडे होते. पण आता ती काही बोलतच नाही आहे. डॉक्टर प्लीज तुम्ही तिला चेक करा. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही तिथे जा रिसेप्शनजवळ. तुम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. पैसे भरा. मी त्यांची ट्रीटमेंट सुरू करतो. लगेच मी सुरू करेन. तेव्हा जानकी म्हणते, हो सर मी पैसे बघते, पण तुम्ही आधी तिला चेक तर करा ना. तेव्हा डॉक्टर चेक करतात ओवीला आणि ते म्हणतात की हे बघा, ती आता अनकॉन्शियस आहे. अनकॉन्शियस झाल्यामुळे ती आता काही बोलत नाही आहे. तिची ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू करावी लागेल. तुम्ही पैसे जमा करा, आम्ही त्यांची ट्रीटमेंट करतो. तेव्हा जानकी म्हणत असते, डॉक्टर मी पैसे जमा करेन, पण आधी तुम्ही ट्रीटमेंट तर सुरू करा ना. मी कुठेही पळून जात नाही आहे. आम्ही फसवणारी माणसं नाही. तुमच्या हॉस्पिटलचा एकूण एक पैसा आम्ही जमा करू, पण आधी प्लीज ट्रीटमेंट करा. डॉक्टर म्हणतात की आता असं केलं जात नाही. काही लोकं पैसे भरत नाही. आम्हाला मॅनेजमेंटला उत्तरं द्यावी लागतात. म्हणून तुम्ही आधी तिथे पैसे जमा करा आणि नंतर आम्ही इथे ट्रीटमेंट सुरू करू. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, आता कुठून पैसे आणू मी? माझ्याकडे तर पैसेच नाही आहेत. तेव्हा इथे आता ऐश्वर्या आलेली असते नानांच्या रूममध्ये. ती म्हणत असते की हा म्हातारा झोपलाय का? म्हातारा झोपलेला दिसतोय. साधा ना कदा झोपलेलाच असतो. हा इकडे झोपलेला असतो आणि तिकडे ती म्हातारी सारखी गुडघे दुखतायत गुडघे दुखतायत म्हणून बाहेर करत बसलेली असते. कुठे ठेवले असतील या म्हाताऱ्याने प्रॉपर्टीचे पेपर? त्याने या बेडच्या गादीखाली तर ठेवली नसतील ना? हो, तो इथे सुद्धा ठेवू शकतो. तेव्हा इथे आता ऐश्वर्या सगळीकडे गादीच्या खाली प्रॉपर्टीचे पेपर शोधत असते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते, ह्या आई पण ना एक नंबरच्या मूर्ख आहेत. म्हणजे आपल्या नवऱ्याने प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवलेत हे सुद्धा त्यांना माहिती नाही आहे. माहिती तरी कसं असणार ना? सगळं काही त्या जानकीलाच तर माहिती असायचं. तिलाच माहिती असतील प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत. तिलाच माहिती असतील का? म्हणून तर ती इथे वेश बदलून आली होती. मला असं वाटते तिच्या हाताला लागायच्या आधी माझ्या हाताला इथे आता प्रॉपर्टीचे पेपर लागायला हवेत. तर इथे रिसेप्शनला म्हणत असतात की हे बघा पैसे जमा करा, फॉर्मॅलिटीज इथे पूर्ण करा. तेव्हा जानकी म्हणते, मला एक फोन करायचा आहे, मी फोन करू का? तेव्हा जानकी आता हॉस्पिटलच्या फोनवरून इथे सुमित्राला फोन करते. तेव्हा ऐश्वर्या रूममध्ये असल्यामुळे तीच आता फोन उचलते. फोन उचलल्या उचलल्या जानकी म्हणते की आई, मी जानकी बोलते. आपल्या ओवीची तब्येत बिघडली. तिला हॉस्पिटलला घेऊन आले. पोटात दुखते तिच्या. तुम्ही प्लीज सारंग भाऊजी नाहीतर सौमित्र भाऊजी यांच्याबरोबर थोडे पैसे पाठवता का? तिच्या ट्रीटमेंटपुरते तरी पैसे पाठवा. तेव्हा इथे आता ऐश्वर्या लगेच फोन कट करते. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, आई प्लीज ऐकताय ना तुम्ही? आई ऐकताय ना? तेव्हा इथे ऐश्वर्या फोन कट करते आणि म्हणते की अरे वा, जानकीचा फोन. ओवीला बरं वाटत नाही आहे. हॉस्पिटलमध्ये पैसे हवेत काय? हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. शेवटीला माझ्याशी भीक मागितलीस ना? हां ठीक आहे, माझ्याकडे नाही पैसे मागितलेस, पण आईनं तर फोन केलास. आता हे पैसे तुझ्यापर्यंत कसे नाही पोचणार याची काळजी मी घेईन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कान तृप्त झाले माझे. बरं झालं मी इथे आले. मला जानकीचं हे
हातापाया पडणं मला खूपच जास्त ऐकायला मिळालं. मला शांत झाल्यासारखं वाटतंय, तृप्त झाल्यासारखं वाटतंय. समाधान झालं माझं. आता बघ मी काय करते जानकी, तुला पैसे मिळणार नाही याची काळजी मी घेते. तेव्हा इथे सुमित्रा येते आणि म्हणते, ऐश्वर्या तू इथे काय करतेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आई अहो तुमचा फोन वाजला ना, नानांना जाग यायला नको म्हणून मी पटकन तुमचा फोन उचलला. जानकी वहिनीचा फोन आला होता. तुम्हाला माहिती आहे का जानकी वहिनी काय बोलल्या? तेव्हा सुमित्रा म्हणते, काय बोलली ती? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की त्या म्हणाल्या, काय आई तुम्ही फक्त आम्हाला देवारा दिलात म्हणून आम्ही गप्प बसू का? आम्हालासुद्धा प्रॉपर्टीमधला हिस्सा हवा आहे, पैसे हवेत आम्हाला, आधी आमचे अर्धे पैसे द्या, अशी म्हणाली ती जानकी. तेव्हा इथे आता जानकी पुन्हा एकदा त्या फोनवरती फोन करते. तिथून उचलत नाही, तिथूनच दुसऱ्या फोनवरून फोन करते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की बघा काय माझं टायमिंग आहे, परत फोन आला हिचा. आता मी जे काही बोलले याचा चांगलाच परिणाम आईंवरती झालेला आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, आई बघताय ना, हा बघा पुन्हा फोन आला. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अगं पण हा नंबर जानकीचा नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आई मला माहिती आहे, हा नंबर जानकी वहिनींचा नाहीच आहे. आपण त्यांचा फोन उचलणार नाही ना, म्हणून त्यांनी कुणाच्या तरी फोनवरून फोन केला असेल. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, काय जानकी कशाला फोन केला आहेस तू? तुला काय इथे हिस्सा हवा आहे का? काही तुला पैसे वगैरे मिळणार नाही आहेत, कळलं ना मला? तू आधी फोन जेव्हा केला होतास तेव्हा काय बोललीस ते सगळं मला ऐश्वर्याने सांगितलं आहे. तुला मी अजिबात पैसे वगैरे देणार नाही, कळलं का? आणि जर आता पुन्हा हे बोलण्यासाठी मला फोन केलास ना, तर बघ चांगलं होणार नाही. ओवीची शपथ आहे तुला, मला अजिबात फोन करायचा नाही, कळलं का? तेव्हा इथे जानकीला फार वाईट वाटतं आणि जानकी लगेचच फोन ठेवून देते. तिच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. ओवीची तब्येत बरी नाही आहे म्हणून पैसे मागण्यासाठी तिने फोन केलेला असतो. पण इथे तर सुमित्रा तिला नको नको ते बोलते. म्हणते की अजिबात पैसे मागायला फोन करायचा नाही आणि ओवीची शपथ दिलेली असते. ज्या ओवीच्या ट्रीटमेंटसाठी पैसे मागितलेले असतात त्या ओवीची शपथ दिल्यामुळे आता इथे जानकी गप्पच बसते. जानकी म्हणते, आई हे काय बोललात तुम्ही? तरी ते ऋषिकेश स्वतःचे हात सोडवण्याचा प्रयत्न करतच असतो. जानकी म्हणत असते, ओवी बाळा तुला काही होणार नाही, तुझी आई आहे ना, तुला काहीसुद्धा होऊ देणार नाही. त्यानंतरला इथे डॉक्टर येतात आणि म्हणतात, पैसे भरलेत का तुम्ही? आम्हाला ट्रीटमेंट सुरू करायची आहे. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, नाही डॉक्टर माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी पैसे इथे नाही आणू शकले, पैशांचा जमवाजमव मी नाही करू शकले. मी तुमच्यासमोर हात जोडते डॉक्टर, हवं तर तुमच्या पाया पडते, मी तुमचे सगळे पैसे परत करेन. प्लीज तुम्ही सगळेजण माझी मदत करा. माझ्या मुलीची तब्येत बिघडली, आधी तुम्ही तिची ट्रीटमेंट करा ना, तिचा जीव वाचवा. पैसे मी तुम्हाला देईन, पैसे मी नाही ठेवणार. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा मॅडम तुम्ही आधी उठा, हे बघा मी काही करू शकत नाही आहे, तुम्ही प्लीज तिथे पैसे जमा करा, आम्ही त्यांची ट्रीटमेंट करतो. आणि जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही इथे तुमच्या मुलीला घेऊन कशाला आलात? तेव्हा इथे जानकी म्हणते, डॉक्टर प्लीज असं बोलू नका, तुम्ही माझ्या मुलीचा जीव तर वाचवा ना, पैसे कुठे पळून जात आहेत का? मी पैसे जमा करेन नक्की, आता माझ्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही प्लीज समजून घ्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुमच्याकडे जर पैसे नाही आहेत तर तुम्ही इथे मुलीला घेऊनच यायचं नाही, तुम्ही इथे कशाला आणलंत? हे बघा तुमच्या लोकांसाठी सरकारी दवाखाने आहेत ना, तुम्ही सरकारी दवाखान्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा. सिस्टर तुम्ही यांना बाहेर आता इथून घालवा बरं, इथून जायला सांगा. तेव्हा इथे सिस्टर म्हणतात, हे बघा तुम्ही आत्ताच्या आता इथून जा बरं, तुमच्या मुलीला घेऊन जा. तेव्हा इथे जानकी आता खूपच जास्त चिडते आणि म्हणते, प्लीज तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना. खबरदार खबरदार जर कुणी माझ्या मुलीच्या अंगाला हात लावला तर, तुमची एवढी हिंमत, तुम्हाला साधी माणुसकी नाही आहे का? असं म्हणून आता जानकी खूपच जास्त चिडलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे जानकी म्हणत असते की डॉक्टर जेव्हा माझ्या मुलीच्या पोटात दुखायला लागलं तेव्हा माझी मुलगी म्हणाली की आई मला डॉक्टरकडे घेऊन जा. तिचा तुमच्यावरती विश्वास होता, तिला माहिती होतं की डॉक्टर माझा जीव वाचवतील आणि म्हणून ती म्हणाली की मला डॉक्टरांकडे घेऊन जा. इथे आले तर तुम्ही काय करताय? 9 वर्षांची मुलगी आहे माझी, तिला इथे तुम्ही असं पडून ठेवलेत, तिच्यावरती ट्रीटमेंटसुद्धा साधी सुरू केलेली नाही आहे. तिला जर काय झालं तर ह्या पैशांचं काय करणार आहात काय तुम्ही? तेव्हा इथे जानकी म्हणते, ओवी बाळा तुला काही होणार नाही आहे. त्यानंतरला इथे ऐश्वर्या येते आणि म्हणते, म्हाताऱ्या अरे प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत? सांग आत्ताच्या आता, कुठे आहेत प्रॉपर्टीचे पेपर? तू कुणाला दिलेस का? त्या जानकीला तर दिले नाही आहेस ना? तेव्हा इथे ऐश्वर्या आता धमकी देत असताना नानांचा हात पकडते आणि नानांचा हात आता इथे पिरगळत असते आणि म्हणते, सांग सांग कुठे आहेत प्रॉपर्टीचे पेपर? नानांना इतका त्रास होत असतो पण तरीसुद्धा इथे ऐश्वर्या
त्यांना अजून त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. एवढं सगळं करून सवरून सुद्धा तिचा जीव काही शांत झालेला नसतो. ती इथे अजून त्यांना दुखापत आणि त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तिथे सुमित्रा येते आणि म्हणते, "ऐश्वर्या, अगं काय करतेस तू?" तेव्हा इथे ऐश्वर्या आता खूपच जास्त घाबरते. ऐश्वर्याचं हे बदललेलं रूप बघून सुमित्राला सुद्धा खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. त्यामुळे ती सुद्धा टेन्शनमध्ये येते.